Cancer Healer Center, a new beginning. भारतीय क्रिकेट संघाची चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सनं मात. विराट कोहलीच्या शानदार 84 धावा तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासस्थानी बैठक. मुंडे कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित. अजितदादा महायुतीतील अंतर्गत वाद, पक्षबांधणीचा आढावा घेणार. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा, सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद. राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजित पवारांचं म्हणणं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागत. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानी यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरला, दमानी यांची टीका. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं फोडलं असतं आणि राजीनामा द्यायला लाभला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक. मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार. बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसाच्या आत तातडीनं निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला इशारा. भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावले यांच्याकडून एकनाथ शिंदेंची भेट. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होणार. अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमी यांचं स्पष्टीकरण. मुंबईत पुढच्या आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात होणार. 15 मार्च नंतर मोठ्या नाल्यांची सफाई करणार, तर 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वनताराचं उद्घाटन. मोदींकडून वनतारामधील वन्यजीवांसोबत खेळतानाचे व्हिडिओ देखील ट्विट. अनंत अंबानी स्थापित वनतारा केंद्राचा प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश. Cancer Healer Center, a new beginning.